ऑडिट रिपोर्टबद्दल. ऑडिट करण्यासाठी जेही केंद्रप्रमुख या हेडमास्टर या गटशिक्षण अधिकारी जेव्हा स्कूलला व्हिजिट करतील तेव्हा त्यांना व्यवस्थापक कन्सोलमध्ये जाऊन सर्च बाय स्टुडंटमध्ये जाऊन कुठल्या पण एका क्लस्टरच्या आत जाऊन त्यातल्या कुठल्याही शाळा निवडून त्यांना क्लास 5 किंवा क्लास 8 यातलं कुठलाही एक निवडून त्यांना विद्यार्थ्यांची लिस्ट दिसून येईल. त्या लिस्ट दिसताच त्या विद्यार्थ्यांच्या लिस्टवरती जेव्हा क्लिक करेल तर इथे त्यांना दिल्या गेलेल्या एक्झामची लिस्ट येईल. इथे जाऊन ते एक्झामला ऑडिट करू शकतात. तर अशाच प्रकारे जे ऑडिट झालं आहे की नाही हे ब्लॉक हेड व केंद्रप्रमुख कशाप्रकारे पाहणार, तर ते लोक बॅक येतील आणि त्यानंतर MIS अहवाल या रिपोर्टच्या आतमध्ये आपण ऑडिट रिपोर्ट ही तयार केला आहे. तर या रिपोर्टच्या माध्यमातून आता सध्या एकही ऑडिट रिपोर्ट नाही आहे, कारण की अजून परीक्षा सुरू नाही झाल्या आहेत. पण ज्या क्षणी परीक्षा सुरू होतील आणि ऑडिट व्हायला लागेल तर इथे फिल्टर करून म्हणजे क्लस्टर वाईज स्कूल वाईज ही ऑडिट केला जाऊ शकतो आणि इथे पूर्णच्या पूर्ण रिपोर्ट त्यांचा जनरेट झालेला असेल. तर अशा प्रकारे तुम्ही ऑडिट रिपोर्ट हा पाहू शकता.